नमस्कार मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीसह इतर 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। येणारी MPSC परीक्षा असेल किंवा इतर सरळ सेवा परीक्षा असेल त्यामध्ये तुम्हाला यातून एकतरी प्रश्न भेटणारच आहे। काल म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एकूण 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। त्या 5 भाषा म्हणजेच मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बेंगाली आहेत। अभिजात भाषेचा दर्जा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे। आतापर्यंत भारतातील एकूण 11 भाषेला हा दर्जा मिळालेला आहे। त्या 11 भाषा म्हणजेच तामिळ आहे। सर्वात प्रथम अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी भाषा म्हणजेच तामिळ आहे आणि ते तिला 2004 मध्ये मिळाला आहे। त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड भाषा आहे, 2008 मध्ये तेलुगू भाषा आहे, 2013 मध्ये मल्याळम आहे, 2014 मध्ये ओडिया आहे आणि 2024 मध्ये या 5 भाषा आहेत मराठी, पाली, बंगाली, प्राकृत आणि आसामी। केंद्र सरकारने अभिजात भाषेचे एकूण 4 निकष ठेवलेले आहेत। ते म्हणजेच संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा। या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्त्वाचे आणि मौल्यवान असावे। भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे। ती कोणत्याही भाषेतून उसनी घेतली नसावी। प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे। तर स्टेटमेंट बेस्ड प्रश्नामुळे तुम्हाला या पॉईंटवरती प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर कोणते फायदे होतात? अभिजात भाषेतील स्कॉलरशिपसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात। अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज ही स्थापन करता येते। प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केले जाते। प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात। आर्थिक अनुदान मिळते। आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढण्यास मदत होते आणि सोबतच भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये संबंधित भाषा शिकवण्याची सोय केली जाते। तर इत्यादी फायदे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मिळत असतात। त्यानंतर मराठी भाषा आहे। मराठी भाषेबद्दल पण आपल्याला माहिती असायला पाहिजे। ही भारताच्या 22 अधिकृत भाषेपैकी एक आहे। घटनेच्या 8 शेड्यूलमध्ये ज्या लँग्वेज दिलेल्या आहेत 22 अधिकृत, त्यापैकी मराठी भाषा एक आहे। मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे। आपण पॉईंट इथे महत्त्वाचा आहे। भारतात मराठी भाषकाची एकूण लोकसंख्या सुमारे 14 कोटी आहे। मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 10व्या क्रमांकाची भाषा आहे आणि भारतातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे। प्राचीन महारठी, मराठी, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास आहे। यासोबतच रंगनाथ पठारे समिती ही पण महत्त्वाची आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पठारे समिती 10 जानेवारी 2012ला नेमण्यात आली होती आणि या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे हे होते। या समितीने 31 मे 2013ला आपला अहवाल सादर केला होता। या समितीमध्ये हरी नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, कल्याण काळे, आनंद उबाळे आणि मैत्री देशपांडे हे सदस्य होते। हे नाव पण तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत आणि या तारखा पण महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर काही दिनविशेष आहेत। मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला असतो। मराठी अभिजात भाषा गौरव दिन 3 ऑक्टोबरला असतो। मराठी भाषा म्हणजेच राजभाषा दिन हा 1 मेला असतो। जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारीला असतो आणि मराठी राजभाषा अधिनियम जो की राज्य सरकारचा आहे तो 1964 आहे। त्यानंतर मराठी भाषा विद्यापीठ आहे महाराष्ट्रातील। याचे ठिकाण आहे रिद्धपूर, अमरावती येथे। राज्य शासनाने मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती। याची स्थापना 1 जून 2024 रोजी झाली आहे आणि याचे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर आहेत। आपण पॉईंट महत्त्वाचा आहे। अशाच इतर चालू घडामोडीच्या टॉपिकसाठी तुम्ही ब्रेनसीट MPGचं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।